तो साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार साधारणतः 36,585 कोटी रुपये ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्राथमिक आम्हाला अंदाज आहे. आम्हाला जाहीर आचारसंहिता आहे, आम्हाला जाहीर करायचा प्राथमिक अंदाज आहे आणि साधारणतः 36,585 कोटी. नाफेडचा हा विषय पणन मंत्र्यांकडे जरी असला तर शेवटी कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्यांचा प्रतिनिधी जबाबदारी आमची पण आहे. मी स्वतः जयकुमार रावल आमचे पणन मंत्री या बाबतीमध्ये तेही केंद्राशी बोलतायत, नाफेड किंवा दुसरं काही त्यांच्याशी बोलतायत. मग आजपासून त्यात थोडं त्यांना त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न रावल साहेबांचा आपण वाचला असेल. निश्चित प्रकारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आपण जे म्हणता की निश्चित या बाबतीमध्ये नाफेडच्या बाबतीमध्ये केंद्र सुरू झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना कुठे दिलासा मिळाला पाहिजे. पुन्हा एकदा मी आजही परत रावल साहेबांच्या बाबतीमध्ये बोललो. कर्जमाफीचा स्टेटस कुठपर्यंत आहे? कारण आता जवळपास जूनचा देखील आता महिना सुरू झालाय. आपण काय या सगळ्या संदर्भात प्रोसेस मध्ये आहोत? त्याला सचिवकडून म्हटलंय महाराष्ट्रातली जशी कर्जमाफी होती तशी सरसकट करावी. हमी भाव मिळत नाही तोपर्यंत प्रोत्साहन निधी द्यावा असे त्यांचं. बच्चूभाऊ काय बोलले मला माहित नाही, परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या कॅबिनेटमध्ये खरं तर आम्हाला आचारसंहिता असल्यामुळे काही गोष्टी त्यांना जाहीर करता आल्या नाहीत. परंतु साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार साधारणतः 36,585 कोटी रुपये ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्राथमिक आम्हाला अंदाज आहे. साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ हा मिळणार आहे. आणि या बाबतीमध्ये आपण जे म्हणला काय अडचणी शेतकऱ्यांचं काय त्यामध्ये त्या निकषात काही शेतकरी बसत नाहीत. या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या काही गोष्टी लक्षात आणून या बाबतीमध्ये काय बदल करणं गरजेचं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही किंवा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांचा प्राथमिक अंदाज सांगतोय. कारण आम्हाला जाहीर आचारसंहिता आहे, आम्हाला जाहीर करायचा प्राथमिक अंदाज आहे आणि साधारणतः 36,585 कोटी. म्हणूनच मी तुम्हाला म्हणलं की आता काय होईल, आता सुरू केलंय आपण 30 जून पूर्वीच आपण सगळ्याला देतोय आणि या बाबतीमध्ये अजून कुठल्या गोष्टी आपण जे मला अटीमध्ये एखाद्या दुसऱ्या अटीमध्ये अजून सुधारणा करणं गरजेचं आहे. या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निर्णय घेतील. शिथिल कराल असं वाटतं? कारण अक्षरशः शेतकरी हवाल दिलाय. नियम अटी परत जर सरकारनं घातलं तर मग ते अकाउंटला पैसे. नियम अटी वगैरे काही नाही. शेवटी तुम्हाला मी सांगतो की शेवटी सरकार तर ती पण शेवटी पण सगळा विचार करूनच काही गोष्टीचा निर्णय घ्यावा लागतो. आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खरंच एक चांगला निर्णय कर्जमाफीचा असल्या सरकारच्या अडचणीच्या काळात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार आणि त्यावेळेचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे पण ह्यामध्ये त्यांचा पण सिंहाचा वाटा होता की दादांनी पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि खरंच या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा तो चांगला निर्णय घेतलेला आहे. शेवटी ठीक आहे, शेवटी समाधान हे सगळ्याच आपण करू शकत नाही, सगळ्याचं समाधान होऊ शकत नाही. परंतु त्यामध्ये निश्चित आज साधारणतः आपण विचार केला तर 56 लाख शेतकऱ्यांना जर त्याचा फायदा होणार असेल, त्यात त्यांना जर लाभ मिळणार असेल ही गोष्ट पण काही कमी नाहीये.